धक्कादायक, माजी नगरसेवकाकडून 7.5 लाखाचा दारूसाठा जप्त। अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेली विधानसभा निवडणूक ऐन रंगात आलेली असतानाच माजी नगरसेवकाने लाखोचा बेकायदा मद्यसाठा करून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। उपनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 7.5 लाख रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात बाप लेका विरोधात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अशोक भगवंतराव सातभाई व अश्विन अशोक सातभाई दोघे राहणार गोल्डन नेस्ट सोसायटी जेल रोड अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित बाप लेकाचे नाव आहे। अशोक सातभाई माजी नगरसेवक असून त्यांच्या मालकीच्या राहत्या सोसायटीतील गाळ्यात मोठ्या प्रमाणात दारूसाठा करण्यात आल्याची माहिती उपनगर पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार बुधवारी दिनांक 13 रोजी सायंकाळच्या सुमारास पथकाने छापा टाकून केलेल्या कारवाईत सुमारे 7,52,640 रुपये किमतीचा मद्यसाठा पोलिसांच्या हाती लागला। या गाळ्यात मॅकडॉल आणि ऑफिसर चॉईस नामक दारूने भरलेल्या बाटल्यांची 98 खोकी आढळून आली। अंमलदार सुनील गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत। ही कारवाई आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ 2च्या उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक निरीक्षक डॉक्टर सचिन बारी व वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजू फुलपगारे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवे, शशिकांत पवार, सुरेश गवडी, हवालदार विनोद लखन, इम्रान शेख, पोलीस नाईक गोविंद भामरे, शिपाई सौरभ लोंढे, सुनील गायकवाड, पंकज करपे, संदेश रखतवान, जयंत शिंदे, गौरव गवळी, अनिल शिंदे आदींच्या पथकाने केली आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।